हाय फ्रेंड्स, आज आपण पर्सेंटेज अँड इट्स ॲप्लिकेशन्स हा चॅप्टर सुरू करत आहोत. या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन, रेशो अँड डेसिमल्स इंटू पर्सेंट अँड व्हाईस वर्सा, तसंच पर्सेंटेज ऑफ अ क्वांटिटी अँड वन क्वांटिटी ॲज अ पर्सेंट ऑफ अदर कशी काढतात, त्याचबरोबर इन्क्रीज अँड डिक्रीज इन पर्सेंटेज कसं काढतात हेही शिकणार आहोत. प्रथम पर्सेंटेज म्हणजे काय हे बघूया. पर्सेंटेज इज अ वे ऑफ कंपेअरिंग क्वांटिटीज. डेली लाईफमध्ये आपण बरेच वेळा पर्सेंटेज हा शब्द वापरतो. पर्सेंटेजला आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी असंही म्हणतो. मोबाईलची बॅटरी किती चार्ज झाली आहे, इलेक्शनमध्ये किती व्होटिंग झालं, बँकांचे व्याजदर काय आहेत, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत किती मार्क्स मिळाले हे सांगताना आपण पर्सेंट हा शब्द वापरतो. पर्सेंट मीन्स आउट ऑफ 100. पर्सेंटेज म्हणजेच आउट ऑफ 100. एखाद्या विद्यार्थ्याला 97% मार्क्स मिळाले याचा अर्थ त्याला 97 आउट ऑफ 100 म्हणजेच 100 पैकी 97 गुण मिळाले. दे आर न्यूमरेटर्स ऑफ फ्रॅक्शन्स विथ डिनॉमिनेटर 100. पर्सेंटेज हे डिनॉमिनेटर 100 असलेले फ्रॅक्शन्स असतात. इट इज डिनोटेड बाय धिस सिम्बॉल. पर्सेंटेज दर्शवण्यासाठी इथं दाखवलेला सिम्बॉल आपण वापरतो. आता आपण कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन, रेशो अँड डेसिमल्स इंटू पर्सेंट अँड व्हाईस वर्सा बघूया. प्रथम फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन. टू कन्वर्ट अ फ्रॅक्शन टू अ पर्सेंटेज, मल्टिप्लाय द फ्रॅक्शन बाय 100%. फ्रॅक्शन पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करताना फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करा. दोन एक्झाम्पल्स बघूया. आपल्याला इथं फ्रॅक्शन दिलाय 2/5. तो आपण पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. फ्रॅक्शन पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करताना त्या फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करायचे. Therefore 2/5 equal to 2/5 into 100%. आता 2/5 into 100चं सिम्पलेस्ट फॉर्म लिहा. तो येतो 40 आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 2/5 हा फ्रॅक्शन पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आन्सर मिळतो 40%. अजून एक एक्झाम्पल घेऊया. फ्रॅक्शन आहे 18/25. या फ्रॅक्शनचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं आहे. फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करताना फ्रॅक्शनला आपण 100%नी मल्टिप्लाय करणार आहोत. Therefore 18/25 equal to 18/25 into 100%. आता 18/5 into 100चा सिम्पलेस्ट फॉर्म लिहा. तो येतो 72 आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 18/25 equal to 72%. आता पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये कसं कन्व्हर्ट करतात ते बघूया. टू कन्व्हर्ट अ पर्सेंटेज टू अ फ्रॅक्शन, replace the percentage sign by multiplying the given number by 1/100. पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करताना पर्सेंटेज साईन काढून टाका आणि दिलेल्या नंबरला 1/100नी मल्टिप्लाय करा. दोन एक्झाम्पल्स बघूया. 32%. आपल्याला 32%चं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचे. पर्सेंटचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करताना आपण पर्सेंटेजचं साईन काढून टाकायचं
आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 32% इक्वल टू 32 इंटू 1/100. आता ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 8/25. म्हणजेच 32%चं आपण फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 8/25. आणि एक एक्झाम्पल बघूया. पर्सेंटेज दिलंय 25/3%. हे पर्सेंटेज आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे. पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करताना पर्सेंटेजचं साईन काढून टाका आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करा. म्हणजेच 25/3% इक्वल टू 25/3 इंटू 1/100. याचा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 1/12. म्हणजेच 25/3%चं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केल्यावर आन्सर मिळतं 1/12. आता रेशो पर्सेंटेजमध्ये कसा कन्व्हर्ट करतात ते बघूया. टू कन्व्हर्ट अ रेशो टू अ पर्सेंटेज, चेंज द रेशो टू अ फ्रॅक्शन अँड देन टू अ पर्सेंटेज. रेशो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना पहिल्यांदा रेशो फ्रॅक्शनमध्ये लिहा आणि मग त्या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करा. एक्झाम्पल बघा. रेशो दिलाय 9:10. 9:10चं प्रथम आपण फ्रॅक्शन लिहायचं आहे. 9:10 इक्वल टू 9/10. आता ह्या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करताना आपण या फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच 9/10 इंटू 100%. आता 9/10 इंटू 100चा सिम्पलेस्ट फॉर्म लिहा. ते आन्सर मिळतं 90 आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 90%. म्हणजे 9:10 हा रेशो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 90%. अजून एक एक्झाम्पल बघा. रेशो दिलाय 13:25. आपल्याला या रेशोचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचंय. प्रथम रेशो फ्रॅक्शनमध्ये लिहून घ्या. 13:25 इक्वल टू 13/25. आता ह्या फ्रॅक्शन पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करूया. फ्रॅक्शन पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना आपण त्या फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करतो. म्हणजे 13/25 इंटू 100%. आता 13/25 इंटू 100 याचा आन्सर येतं 52. 52 लिहा आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 13:25 इक्वल टू 52%. आता पर्सेंटेज रेशोमध्ये कसा कन्वर्ट करतात ते बघूया. टू कन्वर्ट अ पर्सेंटेज टू अ रेशो, कन्वर्ट द पर्सेंटेज टू अ फ्रॅक्शन, एक्सप्रेस द फ्रॅक्शन इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म अँड राईट द फ्रॅक्शन ॲज अ रेशो. हे पर्सेंटेज रेशोमध्ये कन्वर्ट करताना पहिल्यांदा पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये लिहा आणि मग फ्रॅक्शनचा सिम्पलेस्ट फॉर्म काढून मग तो रेशो लिहा. एक्झाम्पल बघा. 50%. आता 50%चं आपण प्रथम फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करून घेणार आहे. पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करताना आपण पर्सेंटेज साईन काढून टाकतो आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करतो. देअरफॉर 50% इक्वल टू 50 इंटू 1/100. याचा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 1/2. आता तेच आपण रेशोच्या स्वरूपात लिहूया. 1/2 इक्वल टू 1:2. देअरफॉर 50% इक्वल टू 1:2. अजून एक एक्झाम्पल बघा. 8%.
प्रथम या पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करून घ्या. पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करताना पर्सेंटेज साईन काढून टाकायचं आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर 8% इक्वल टू 8 इंटू 1/100. 8 इंटू 1/100चा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 2/25. आता हा फ्रॅक्शन आपण रेशोच्या स्वरूपात एक्सप्रेस करूया. 2/25 इक्वल टू 2:25. म्हणजेच 8% इक्वल टू 2:25. इथं आपण पर्सेंटेज रेशोमध्ये कन्वर्ट केलं. आता डेसिमल पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करतात ते पाहूया. टू कन्वर्ट अ डेसिमल ॲज अ पर्सेंटेज, एक्सप्रेस इट ॲज अ फ्रॅक्शन अँड देन द फ्रॅक्शन टू अ पर्सेंटेज. डेसिमल पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना पहिल्यांदा तो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहा आणि नंतर त्या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करा. एक्झाम्पल बघा. डेसिमल दिलाय 2.25. आता प्रथम आपण या डेसिमलचा फ्रॅक्शन लिहूया. 2.25 इक्वल टू 225/100. आपण फ्रॅक्शन लिहिला. आता या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करताना आपण फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच 225/100 इंटू 100%. आता 225/100 इंटू 100 याचं आन्सर येतं 225. 100ला 100 कट होतील म्हणून 225 लिहा आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 2.25 इक्वल टू 225%. अजून एक एक्झाम्पल बघा. डेसिमल दिलाय 0.62. या डेसिमलचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करायचंय. प्रथम डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहा. 0.62 इक्वल टू 62/100. आता ह्या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करताना आपण फ्रॅक्शनला 100%नी मल्टिप्लाय करतो. देअरफॉर 62/100 इंटू 100%. आणि 62/100 इंटू 100 याचा आन्सर येतं 62. 100ला 100 कट होतील मग 62 लिहा आणि त्याच्या पुढं पर्सेंटेजचं साईन लिहा. म्हणजेच 0.62 इक्वल टू 62%. इथं आपण डेसिमलचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन केलं. आता पर्सेंटेज डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करतात ते बघूया. टू कन्वर्ट अ पर्सेंटेज टू अ डेसिमल, रिप्लेस द पर्सेंटेज साइन by multiplying the given number by 1/100 and express the fraction thus obtained as a decimal number. पर्सेंटेज डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना पर्सेंटेज साईन काढून टाका आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन मिळेल आणि मग हा फ्रॅक्शन ज्याचा डिनॉमिनेटर 100 असेल तो आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करून देऊया. एक्झाम्पल बघा. 22%. 22%चं आपल्याला डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करायचंय. प्रथम 22% आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिणार आहोत. पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करताना आपण पर्सेंटेज साईन काढून टाकतो आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करतो. Therefore 22% equal to 22 into 1/100 equal to 22/100. आता हा फ्रॅक्शन आपण डेसिमलमध्ये लिहूया. 22/100 equal to 0.22. म्हणजेच 22% equal to 0.22. इथं आपण पर्सेंटेजचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन केले.
अजून एक एक्झाम्पल बघा, 7%. आता 7% पहिल्यांदा आपण फ्रॅक्शनमध्ये एक्सप्रेस करूया. पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करताना आपण पर्सेंटेज साईन काढून टाकतो आणि दिलेल्या नंबरला 1/100 मल्टिप्लाय करतो. 7% इक्वल टू 7 इंटू 1/100 इक्वल टू 7/100. आता हा फ्रॅक्शन आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, इक्वल टू 0.07. म्हणजे 7% इक्वल टू 0.07. आता पर्सेंटेज ऑफ अ क्वांटिटी कसं काढतात ते बघूया. म्हणजेच x% ऑफ y कसं काढायचं ते बघूया. टू फाइंड द पर्सेंटेज ऑफ अ क्वांटिटी, एक्सप्रेस द पर्सेंटेज ॲज अ फ्रॅक्शन अँड मल्टिप्लाय इट बाय द गिवन क्वांटिटी. एखाद्या क्वांटिटीचं पर्सेंटेज काढताना प्रथम ते पर्सेंटेज फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहून घ्या आणि मग त्या फ्रॅक्शनला दिलेल्या क्वांटिटीनं मल्टिप्लाय करा. म्हणजेच x% ऑफ y काढायचं असेल तर x%चा फ्रॅक्शन आपण लिहिणार x/100 आणि त्याला y नी मल्टिप्लाय करा. x% ऑफ y इक्वल टू x/100 मल्टिप्लाइड बाय y. दोन एक्झाम्पल्स बघूया. फाइंड 90% ऑफ 40. 40चे 90% म्हणजे किती हे आपल्याला काढायचे. मग आपण हे पर्सेंट जे दिले ते फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहूया आणि त्याला क्वांटिटीनं म्हणजेच 40नं मल्टिप्लाय करूया. 90%चं फ्रॅक्शन येईल 90/100 आणि त्याला आपण 40नी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच 90/100 मल्टिप्लाइड बाय 40. याचा आन्सर येतं 36. म्हणजेच 90% ऑफ 40 म्हणजे 36. एखाद्या मुलाला 40 पैकी 36 मार्क्स पडले तर त्याचा अर्थ होतो त्याला 90% मार्क्स मिळाले. अजून एक एक्झाम्पल बघा. 75% ऑफ 20. 75% आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिणार 75/100 आणि त्याला क्वांटिटीनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 20नं मल्टिप्लाय करणार. 75/100 मल्टिप्लाइड बाय 20. याचा आन्सर येतं 15. म्हणजेच 75% ऑफ 20 इक्वल टू 15. आता वन क्वांटिटी ॲज अ पर्सेंट ऑफ द अदर कसं काढायचं ते बघूया. समजा 15 किलो हे 60 किलोच्या किती टक्के आहेत असं विचारलं तर आपण ते कॅल्क्युलेशन कसं काढायचं हे शिकूया. टू एक्सप्रेस पार्ट ऑफ अ क्वांटिटी ॲज अ पर्सेंटेज ऑफ द होल, पुढच्या स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप आहे कन्वर्ट द टू क्वांटिटीज टू द सेम युनिट. दोन्ही क्वांटिटीज सेम युनिटमध्ये असायला पाहिजेत. जर नसतील तर त्या सेम युनिटमध्ये करून घ्या. आणि दुसरी स्टेप आहे डिवाइड द पार्ट क्वांटिटी बाय द होल क्वांटिटी अँड मल्टिप्लाय द कोशंट बाय 100. म्हणजेच पार्ट क्वांटिटीला होल क्वांटिटीनं डिवाइड करा आणि त्या कोशंटला 100नं मल्टिप्लाय करा. म्हणजेच आपल्याला त्याचं पर्सेंटेज मिळेल. म्हणजेच फॉर्म्युला असा आहे P% इक्वल टू पार्ट क्वांटिटी अपॉन होल क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय 100%. यावर आधारित आपण दोन एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा. एक्सप्रेस 150 सेंटीमीटर ॲज अ पर्सेंट ऑफ 6 मीटर. इथं दोन क्वांटिटीज आहेत 150 सेंटीमीटर आणि 6 मीटर. यातली 150 सेंटीमीटर ही पार्ट क्वांटिटी झाली आणि 6 मीटर ही होल क्वांटिटी झाली. पण या दोन्ही क्वांटिटीचं युनिट सेम नाही आहे म्हणून आपण प्रथम युनिट सेम करून घेऊया. आपण 6 मीटरचे सेंटीमीटर करून घेऊया. 6 मीटर
इक्वल टू 6 into 100 सेंटीमीटर इक्वल टू 600 सेंटीमीटर. आता दोन्ही क्वांटिटीजचं युनिट सेम झालं, 150 सेंटीमीटर अँड 600 सेंटीमीटर. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचंय. पर्सेंटेज काढताना आपण फॉर्म्युला वापरणार आहोत P% इक्वल टू पार्ट क्वांटिटी अपॉन होल क्वांटिटी इंटू 100%. इथं पार्ट क्वांटिटी आहे 150, होल क्वांटिटी आहे 600. देअरफॉर P% इक्वल टू 150 अपॉन 600 मल्टिप्लाइड बाय 100%. याचा आन्सर येतं 25%. आणखी एक एक्झाम्पल बघा. देर आर 1200 स्टुडंट्स इन अ स्कूल. इफ 780 ऑफ देम आर गर्ल्स, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ बॉईज इन द स्कूल? स्कूलमध्ये 1200 स्टुडंट्स आहेत, त्यामधले 780 गर्ल्स आहेत आणि तुम्हाला विचारलंय पर्सेंटेज ऑफ बॉईज. पर्सेंटेज ऑफ बॉईज काढण्यासाठी तुम्हाला आधी नंबर ऑफ बॉईज माहीत असायला पाहिजे. मग नंबर ऑफ बॉईज आपण कसं काढणार? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मायनस नंबर ऑफ गर्ल्स. नंबर ऑफ बॉईज इक्वल टू 1200 मायनस 780. याचा आन्सर येतं 420. म्हणजे 420 बॉईज आहेत. आता आपल्याला ह्याचं पर्सेंटेज काढायचंय. पर्सेंटेज काढताना आपण फॉर्म्युला कुठला वापरणार? P% इक्वल टू पार्ट क्वांटिटी अपॉन होल क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय 100%. इथं पार्ट क्वांटिटी म्हणजेच नंबर ऑफ बॉईज ती आहे 420. होल क्वांटिटी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स ती आहे 1200. मग आपल्याला मिळेल P% इक्वल टू 420 अपॉन 1200 मल्टिप्लाइड बाय 100% इक्वल टू 35%. आता इन्क्रीज किंवा डिक्रीज पर्सेंट कसं काढायचं ते बघूया. इफ अ क्वांटिटी increases or decreases, then the increase or decrease percentage is calculated as percentage increase equal to increase in amount upon original amount multiplied by 100%. आणि पर्सेंटेज डिक्रीज करताना आपण फॉर्म्युला वापरणार आहोत पर्सेंटेज डिक्रीज इक्वल टू डिक्रीज इन अमाऊंट अपॉन ओरिजिनल अमाऊंट इंटू 100%. हे जनरल फॉर्म मध्ये आपण पर्सेंटेज इन्क्रीज और डिक्रीज करताना चेंज इन अमाऊंट अपॉन ओरिजिनल अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 100% असं लिहितो. यावर आधारित आपण 2-3 एक्झाम्पल्स बघूया. द प्राइस ऑफ अ नोटबुक इज ₹15. अ शॉपकीपर इज सेलिंग द नोटबुक फॉर ₹12. व्हॉट इज द डिक्रीज इन पर्सेंट ऑन द प्राइस ऑफ द नोटबुक? 15 रुपयाचं नोटबुक शॉपकीपर 12 रुपयाला विकतोय, तर आपल्याला डिक्रीज इन पर्सेंट काढायचंय. इथं ओरिजिनल प्राइस आहे ₹15. डिक्रीज इन प्राइस कशी काढणार? तर 15 मायनस 12 करणार आपण. 12 रुपीजला तो विकतोय ना. डिक्रीज इन प्राइस इक्वल टू 15 मायनस 12 इक्वल टू ₹3. आता आपल्याला पर्सेंटेज डिक्रीज काढायचंय. फॉर्म्युला आहे पर्सेंटेज डिक्रीज इक्वल टू डिक्रीज इन अमाऊंट अपॉन ओरिजिनल अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 100%. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पर्सेंटेज डिक्रीज इक्वल टू 3/15 मल्टिप्लाइड बाय 100%. याचा आन्सर येईल 20%. दुसरं एक्झाम्पल बघा. अ कंपनी हॅज 450 एम्प्लॉईज. इट नीड्स टू हायर 18% more employees. How many more employees will it hire? कंपनीत
450 एम्प्लॉईज आहेत. कंपनीला अजून 18% एक्स्ट्रा एम्प्लॉईजची गरज आहे. तर कंपनी अजून किती एम्प्लॉईज घेईल असा आपला क्वेश्चन आहे. ओरिजिनल नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत 450 आणि पर्सेंटेज इन्क्रीज दिलंय 18% आणि आपल्याला काढायचं आहे इन्क्रीज इन नंबर ऑफ एम्प्लॉईज. आपण फॉर्म्युला वापरणार आहोत पर्सेंटेज इन्क्रीज इक्वल टू इन्क्रीज इन अमाऊंट अपॉन ओरिजिनल अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 100%. ज्या ज्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या सबस्टिट्यूट करा आणि माहीत नसलेल्या व्हॅल्यूबद्दल एखादं व्हेरिएबल वापरा. आपल्याला इथं पर्सेंटेज इन्क्रीज माहिती आहे 18 म्हणून ते पर्सेंटेज इन्क्रीजच्या ऐवजी आपण 18 लिहिलं. इन्क्रीज इन अमाऊंट माहीत नाही आहे म्हणून आपण त्याऐवजी एक्स हे व्हेरिएबल यूज करूया. ओरिजिनल अमाऊंट आहे 450. मग आपल्याला मिळेल 18 इक्वल टू एक्स अपॉन 450 मल्टिप्लाइड बाय 100. आता हे इक्वेशन सॉल्व करा. आपल्याला मिळेल एक्स इक्वल टू 18 इंटू 450 अपॉन 100. हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स इक्वल टू 81. म्हणजेच कंपनी विल हायर 81 मोर एम्प्लॉईज. अजून एक एक्झाम्पल बघा. द नंबर ऑफ व्होटर्स increased by 12.5% in a year. If the number of voters last year was 4,600, how many voters will be there next year? म्हणजेच नंबर ऑफ व्होटर्समध्ये 12.5%नी वाढ होती आहे. आधीच्या वर्षात 4,600 व्होटर्स असतील तर त्याच्या पुढच्या वर्षी किती व्होटर्स असतील असा क्वेश्चन आहे. त्यांनी दिलंय काय पर्सेंटेज इन्क्रीज इक्वल टू 12.5%. ओरिजिनल नंबर ऑफ व्होटर्स आहे 4,600 आणि आपल्याला आधी इन्क्रीज इन व्होटर्स काढायला लागेल आणि मग हाऊ मेनी व्होटर्स विल बी देअर नेक्स्ट इयरचा आन्सर काढताना ओरिजिनल नंबरमध्ये इन्क्रीज इन व्होटर्स ॲड करायला लागेल. प्रथम आपण पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला यूज करूया. पर्सेंटेज इन्क्रीज इक्वल टू इन्क्रीज इन अमाऊंट अपॉन ओरिजिनल अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 100%. ज्या ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या सबस्टिट्यूट करा. माहीत नसलेल्या व्हॅल्यूबद्दल एखादा व्हेरिएबल यूज करा. पर्सेंटेज इन्क्रीज आहे 12.5. देअरफॉर 12.5 इक्वल टू इन्क्रीज इन अमाऊंट माहीत नाही म्हणून त्याबद्दल आपण एक्स हे व्हेरिएबल यूज करूया. ओरिजिनल अमाऊंट आहे 4,600. देअरफॉर 12.5 इक्वल टू एक्स अपॉन 4,600 मल्टिप्लाइड बाय 100%. हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स इक्वल टू 12.5 मल्टिप्लाइड बाय 4,600 अपॉन 100. हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स इक्वल टू 575. म्हणजेच इन्क्रीज इन नंबर ऑफ एम्प्लॉईज येईल 575. आता आपल्याला नंबर ऑफ व्होटर्स नेक्स्ट इयर काढायचे. म्हणजेच आधीच्या वर्षीच्या व्होटर्सच्या संख्येमध्ये आपण इन्क्रीज इन व्होटर्स जे आहेत ते ॲड करूया. म्हणजेच नंबर ऑफ व्होटर्स नेक्स्ट इयर इक्वल टू 4,600 प्लस 575. याचा आन्सर येईल 5,175. पर्सेंटेज अँड इट्स ॲप्लिकेशन्स या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन्स, रेशोज अँड डेसिमल्स इंटू पर्सेंटेज अँड व्हाईस वर्सा, तसंच पर्सेंटेज ऑफ अ क्वांटिटी अँड वन क्वांटिटी ॲज अ पर्सेंटेज ऑफ द अदर कसं काढतात, त्याचप्रमाणे इन्क्रीज अँड डिक्रीज इन पर्सेंटेज कसं काढतात हे शिकलो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर काही डाऊट्स असतील
तर विचारा. तसंच दिलेले वर्कशीट आणि क्विज सोडवा. थँक्यू.